लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपण मोठा खुलासा करणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। मी कोणालाही सोडणार नाही, सर्वांची नावं सांगणार असल्याचा इशारा पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर अटक करण्यात आलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी दिला होता। यावरून सुषमा अंधारे यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत। या प्रकरणाचे धागेदोरे त्यांनी थेट मंत्रालयातील 6व्या मजल्याशी जोडलेत। इतकंच नव्हे तर सत्ता बदलावेळी मंत्रालयाचा 6व्या मजल्यावर नेमकं काय घडलं हे सर्वही तावरेंकडून समोर येऊ शकतं, असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे। मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात झाला तर राजीनामा देणार का, असा प्रश्न शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। जितेंद्र आव्हाड आज मनुस्मृतीचे दहन करण्यासाठी महाडमध्ये पोहोचले आहेत। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देखील बजावल्यात। पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असली तरी मनुस्मृतीचं दहन करणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय। डोंबिवली येथे MIDC मध्ये स्फोट झाला, त्यासाठी प्रधान सचिव उद्योग, प्रधान सचिव कामगार आणि प्रधान सचिव पर्यावरण यांची उच्चस्तरीय समिती नेमली आहे। ते 3 आठवड्यात अहवाल सादर करणार आहेत। ते ABC कॅटेगरीजच्या इंडस्ट्रीचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। त्यांनी आज मंत्रालयात या संबंधित आढावा बैठक घेतली होती। गेल्या वर्षी पावसाळ्यात दरड कोसळून इरशाळवाडीत 32 जणांचा मृत्यू झाला होता। त्याआधी माळीण गावच गाडलं गेलं होतं। राज्यात दरड कोसळण्याचा धोका असलेली 486 ठिकाणे आहेत। तेथे यंदाच्या पावसाळ्यात मोठी दुर्घटना होऊ नये याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। राजकोट दुर्घटना असो की मोरबी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारतर्फे मदत करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटना व डोंबिवली स्फोटातील मृतांचे नातेवाईक व जखमी यांना 1 रुपयाची मदत जाहीर करण्यात आली नाहीये। मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा प्रश्न विचारत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोदी सरकारला धारेवर धरलंय।